नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 तारखेला तिसरं पर्व मोदी पर्व 3 शपथविधी पार पडला. मोदींच्या समवेत तब्बल 71 जणांनी शपथ घेतली. सहकारी 9 पक्षातल्या 11 जणांनी शपथ घेतली आणि भाजपच्या 61 जणांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला. काय होतं की या वेळेला 400 पारचा एकीकडे नारा आणि दुसरीकडे NDAचं मिळून बहुमत झालं होतं, पण भाजप मागच्या वेळेपेक्षा अतिशय कमी 241 जागा, आणि त्यामुळं विरोधी पक्षातून टीका व्हायला लागली. मग तोंडसूक घेणारे उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, शरद पवार असतील, यांना तर काही म्हणजे तोंडाला यांच्या लगामच नव्हता. पट्टा सुटलेला होता आणि जे वाटेल ते बोलत होते. मग हा मॅन्डेट जणू काही यांच्याच बाजूने आहे. 9 जागा आलेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 जागा. या 9 जागा म्हणजे 543 पेक्षा देखील जास्त आहेत. या पद्धतीनं त्यांचं बोलणं सुरू होतं. 99 जागा काँग्रेसच्या, 240 जागा भाजपच्या. तरी देखील काँग्रेसच्या मंडळींमध्ये जोर असा होता की जणू काही 240 यांचे आहेत आणि भाजपच्या 99 आहेत. म्हणजे सगळा इंडी एकत्र केला तरी देखील भाजपपेक्षा अधिक जागा नव्हत्या. यात भाजपच्या जागा कमी झाल्या, नक्की कमी झाल्या. ते विचार करतील, पण जणू काही जनतेने तुम्हाला नाकारले, झिडकारले, या पद्धतीचा सगळा आविर्भाव होता. आणि नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे कधीही आमच्यासोबत येतात, अशा सगळ्या वल्गना सुरू होत्या. याच्यावरती चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, या दोघांनी सांगितलं की आम्ही NDAच्या सोबत आहोत आणि शपथविधी झाला. आता हे सरकार कधी पडेल? नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू काय काय मागण्या करतील? मग समान सूत्र, कॉमन मिनिमम प्रोग्राम यांचा काय ठरेल? त्यापेक्षा पलीकडचं कोणी काही बोलेल का? मग यांच्यामध्ये वादविवाद होतील का? असं सगळं आता वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत ज्या गोष्टी झाल्यात त्या एका अर्थाने चांगल्या झाल्या. जनतेने हा जो निर्णय दिला त्यातून भाजपला हवेत इमले बांधायचा जो एक नाद लागला होता त्याला रोख दिला. मोदी एकदम सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्या ज्या करत होते त्यांना देखील थोडं जमिनीवर यावं लागलं. कारण आपण जे बोलू ते काही 100% जनता ऐकत नाही आहेत. जनतेच्या मनामध्ये काही वेगळं चाललं आहे, या पण बाबी आल्या. आणि म्हणजे मग मुस्लिम नाराज असेल, वेगवेगळ्या जाती जमाती नाराज असतील, याच्यावरती विचार करावा लागेल सर्वांना, असा हा कल आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ह्या 2 ठिकाणी मोठा फटका बसला. आत्ता मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री उत्तर प्रदेश आहेत की तिथून 11 जणांना संधी देण्यात आली आहे आणि महाराष्ट्रातून 6 जणांना संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळामध्ये नारायण राणेंना वगळलंय, भागवत कराडांना वगळलंय. आता भागवत कराडांचं ठीक आहे, वगळलं त्याच्याबद्दल नाही, पण नारायण राणेंना वगळल्यामुळं तिकडे कोकणात काय प्रतिक्रिया येईल, त्यांची मुलं काय बोलतील, अद्याप त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या नाहीत, याची वाट बघितली जाते. काय आहे की राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या प्रफुल्ल पटेलांना कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे होतं, पण ते आत्ता देता येणार नाही ही भूमिका घेतली आणि त्यामुळे त्याला ते पद आत्ता दिलेलं नाही आहे. भविष्यात कधी देतील वगैरे काय माहिती नाही. पण हे जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे. कारण अजितदादांबरोबर युती करण्याचा काहीच फायदा झाला नाही अशी चर्चा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अगदी सर्व स्तरात होती. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा जर काही स्पेशल केस केली असती तर ती चर्चा देखील चुकीच्या दिशेनं गेली असती. त्यामुळे आत्ता घेतलेले जे निर्णय आहेत ते अतिशय योग्य आहेत.
या सगळ्या निर्णयात मंत्रिमंडळाच्या खरं तर शपथविधीला खरगे आले होते, पण राहुल गांधींनी यायला पाहिजे होतं, सोनिया गांधींनी यायला पाहिजे होतं. पण नाही, आता आपण अपेक्षा करणं वेगळं आणि प्रत्यक्षात घडतंय ते काही फार चांगलं आहे असं नाही. एकीकडे आदर्श वागणुकीचे सल्ले लोकांना द्यायचे आणि दुसरीकडे इतक्या मोठ्या सोहळ्याच्या वेळेला उपस्थितही राहायचं नाही, हे काही बरोबर नाही. ठीक आहे, पण ज्यांना त्यांना अधिकार आहेत. या मंत्रिमंडळामध्ये नितीन गडकरींचा समावेश आहे, पियुष गोयलांचा समावेश आहे, राजनाथ सिंग आहेत, अमित शहा आहेत, नव्या लोकांना तर भरपूर. म्हणजे महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ असतील, रक्षा खडसे असतील, शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, त्यांचं घरचं बॅकग्राऊंड पाहिलं की तर म्हणजे योग्य निर्णय घेतला आहे. बघा, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शपथविधीच्या वेळेला तातडीने मुलाला घेऊन टाकलं होतं. गाय वासूर दोघं फिरत होते एकत्र. पण शिंदेने काय सांगितलं की बिलकुल नाही, मेरिटवरती असेल, माझा मुलगा हा निकष नाही, मेरिट हे निकष आहे. हा मूलभूत फरक आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. ठीक आहे, हे आता हे देखील आहे ना, लोकांना कळेल याचं महत्त्व काय आहे, या बाबी समजून यायला. कारण काय, नुसतं एवढं केलं, हे दाखवायला केलं का खरंच तसं आहे हे कळेल. आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला देखील याचे पडसाद कसे उमटतात. कारण आत्ता लोकसभेला जो निकाल लागला तो जशाचा तसा इकडे 100% रिफ्लेक्ट होईल असं सांगता येत नाही. मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालं आहे. लोकसभेपेक्षा अधिक मोठा फटका विधानसभेला मी बसवून देईन. मराठा समाज हा नाराज आहे. तोपर्यंत आमचं जर सगळ्या सोयऱ्याचा विषय झाला नाही तर मी कोणाला सोडणार नाही, त्याने असा इशारा दिला आहे. आता याचं पुढं काय होणार आहे हेही बघावं लागणार आहे. याचं सोशल इंजिनिअरिंग आत्ताच्या सध्यातलं सरकार कसं करतं, विरोधक याचा लाभ कसा उठवतात हे आगामी काळात कळणार आहे. पण मोदींच्या तिसऱ्या पर्वाची जी सुरुवात झाली आहे ती मात्र नक्कीच चांगली आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.